खूप माझं दारावून चलतेत, कशी बी दादागिरी करते. तर माझं एक छोटंसं किराणा दुकान होतं आणि चहाची एक छोटीशी चहाचं हॉटेल होतं. तर तिकडून पलीकडून त्यांचं कोंबड्याचं दुकान होतं आणि त्यांना त्या लोकांनी उठवल्यामुळं जागेहून तो आमना जे आमच्याकडं आलते तो लहू कुसळकर आला आणि म्हणला ह्या साईडला मला ह्या कोपऱ्याला दुकान कोंबडीची टाकायची तुझ्या दारामध्ये. मी म्हटलं इथं कसं काय टाकणार तू? तर तो म्हणला बघू आणि गेला आणि दारू पिऊन आला आणि मी दुकानात बसलेलो होतो. अचानक कुणी नव्हतं घरी, माझी बायको घरामध्ये होती. अचानक ओढलं मला आणि डायरेक्ट सत्तर डोक्यामध्ये घातला आणि बाहेर मला दुकानाच्या बाहेर ओढून बाकी पुन्हा जमा त्यांचे बाकीचे जमा झाले. मला लाता बुक्यानी दगडानी एक जणांनी इथं टांबीने हाणलं मला आणि रक्तभुंबळ झालो आणि मला बेवसुद्धा पडलं आणि मला काही माहीत नाही. म्हणजे कुणी नेलं काय नेलं जाऊ. आता काय मागणी आहे तुमची? आता तात्काळ त्यांना अटक करावा आणि मला न्याय द्यावा फक्त, बाकी काही नाही. आणि त्यांच्यापासून मला धोका आहे, कधी पण मला धोका आहे. आणि आज आणि काय म्हणते तर ह्याच्यापासून काहीच झालं. किती लोक बसले तुम्ही उपोषणाला आता? आता आमच्या पूर्ण घरातले कुटुंब बसले माझे. माझे मुलं 4 आणि बायको आणि माझी आई. आता पुढची मागणी काय? पुढची मागणी त्यांना अटक करावी. साहेब मला ह्या डोक्यामध्ये मला काम जमत नाही, डोक्यामध्ये कसं चक्कर आल्यासारखं होते. आणि आता पुढची मागणी काय आहे? माझी मागणी त्यांना अटक करावी.